काय आरोपींना काय शिक्षा झाली? नाही, संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती संतोष देशमुखांची हत्या अत्यंत घृण पद्धतीनं झालेली आहे. माणुसकीला काळिंबा फासणारी ती हत्या झालेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की फाशीच्या खाली कुठलीही शिक्षा आरोपींना नाही झाली पाहिजे आणि त्याच्यातले जे दोषी आरोपी आहेत, खरे आरोपी आहेत, ते खरे आरोपी शासनाने निश्चित करून त्यांच्यावरती फाशीच्या शिक्षेसाठी फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे. या प्रकरणानंतर जे राजकीय आरोप सुरू आहेत तर ते कुठल्या तरी कारणामुळे सुरत स्वार्थासाठी सुरू असतात, काय नेमकं नाही, असं आहे की बीड जिल्ह्यातले हे 3-4 काही टगे आहेत. मी टगे म्हणतो आता, जे लोकप्रतिनिधी नाहीत ते आता टगे बनलेले आहेत, ते या जिल्ह्याचा ठेका घेतलाय, त्यांनी घेतल्यासारखं बोलत आहेत आणि जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्यक्तिगत द्वेष आहेत, ते आता जातीय द्वेषामध्ये त्याचं रूपांतर करतायत. त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू. आता हे जर नाही थांबलं तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू की त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत द्वेष आहेत ते व्यक्तिगत राजकारण त्यांनी करत बसावं. या जिल्ह्याला त्यांनी राजकारणामध्ये आणू नये आणि धनंजय मुंडेवरती जे बेछूट आरोप चालवलेले आहेत ते बेछूट आरोप त्यांनी बंद केले पाहिजे. टगी म्हणजे मी सांगितलं, तिघांचे नावं सांगितले. या प्रकारावर कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा हो, मी म्हणतो की तुमची काय जातीय तेढ आणि जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे बीड जिल्ह्याला न परवडणारी गोष्ट आहे. हा बीड जिल्हा अत्यंत पुरोगामी जिल्हा आहे. माणसांना जगण्यासाठीचा हा जिल्हा आहे आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याची परिस्थिती बिघडवण्याचं काम हे लोक करू लागले. या जिल्ह्यामध्ये जे जातीय तेढ निर्माण झाले त्यासाठी शांतता रॅली वगैरे काय काढण्याचं तुमचं हे राहणार? शांतता रॅली वगैरे नाही, आम्ही जे आता बिघडतील त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू. ओके.